नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या आठवड्यात सोमवारी 30 ऑक्टोबर रोजी अख्खं बीड जळत होतं आणि पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत होते. मराठा आंदोलनाच्या नावाखाली हा जो काही नंगा नाच, जो काही धुडगूस आणि जी काही अराजकता पसरवली गेली ना, ती नेमकी कुणी केली, त्या पाठीमागे कोणत्या राजकीय पक्षाच्या कोणत्या प्रमुखाचं नाव आहे, त्याचा हात आहे, कुणाचं कसं सरकारपर्यंत थेट कनेक्शन आहे, याचा तपास पोलीस घेत आहेत. ज्यांच्या घरावर हल्ले झाले ते पंडित क्षीरसागर सोळंके देखील यामध्ये अगदी बारकाईनं अभ्यास करतायत. आमचा एक मूळ प्रश्न आजचा हा आहे की ही जी रानटी वृत्ती आहे ती वेळीच ठेचली गेली पाहिजे. म्हणजे आजपर्यंत बीड जिल्ह्यानेच नाही तर महाराष्ट्राने अनेक राजकीय आंदोलनं पाहिली आहेत, अनेक राजकीय विरोध पाहिले आहेत. अगदी म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधला राजकीय आखाड्यातला विरोध, मग तो फडणवीस पवारांचा असेल किंवा ठाकरे पवारांचा असेल किंवा काँग्रेस आणि शिवसेनेची कट्टर हाडवैर असेल, हे राजकीय आखाड्यातलं हाडवैर पाहिलेलं आहे. पण हे राजकीय हाडवैर कधीही कुणाच्या घरापर्यंत किंवा कुणाच्या लेकरा बाळापर्यंत पोहोचलं नाही. मागच्या सोमवारी बीडमध्ये जे घडलं ना, ते किती भयावह होतं, किती विदारक होतं आणि किती ब्रुटल पद्धतीनं या लोकांना जिवंत जाळायचं होतं. याचा जर का अनुभव घ्यायचा असेल किंवा याची थोडीशी पुसटशी कल्पना जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना, तर तुम्ही सुभाष राऊत यांच्या सनराईज हॉटेलवर जाऊन एक चक्कर मारा किंवा जयदत्त क्षीरसागर यांच्या आदर्श शिक्षण संस्थेच्या ऑफिसवर एक चक्कर मारा किंवा त्यांच्या घरी आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांचं जे घर आहे तिथे एक चक्कर मारा. अक्षरशः काहीच ठेवलं नाही हो. आणि विशेष म्हणजे जयसिंग सोळंके, जे प्रकाश सोळंके यांचे पुतणे आहेत, त्यांच्या पत्नी 8 महिन्याच्या गरोदर आहेत. त्यांना एक 3 वर्षाची आणि एक 5 ते 6 वर्षाची मुलगी, या छोट्या छोट्या मुली आहेत. त्यांच्या खेळण्याच्या सायकल देखील या सैतानांनी, या नराधमांनी, या हल्लेखोरांनी जाळून टाकलं. माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी मराठा आंदोलनासाठी बीड जिल्ह्यात जेव्हा आंदोलनाची चळवळ सुरू झाली, एक मराठा लाख मराठाचं ब्रीद घेऊन लाखो तरुण, हजारो तरुण हे रस्त्यावर उतरायचा विषय करत होते, त्यावेळेस वय वर्ष 80+ असलेल्या शिवाजीराव दादांनी रस्त्यावर उतरत एक मराठा लाख मराठाची घोषणा दिली होती. आज ते वय झालेलं असलं तरी नित्यनियमानं शेतात फेरफटका मारतात, शेताची पाहणी करतात, शेतामध्ये कामही करवून घेतात. ते आणि त्यांची पत्नी हे घरी होते. या हल्लेखोरांना विजयसिंह पंडित किंवा जयसिंह पंडित यांनी हात जोडून सांगितलं की घरामध्ये दादा आणि आई आहेत, कृपया इथं काही आहे दोष घालू नका किंवा इथं काही करू नका. ऐकलं नाही यांनी. म्हणजे आज जे क्षीरसागर, पंडित, सोळंके यांना जो फटका बसलाय ना, हे जात्यात आहे, पण तुम्ही आम्ही सगळे सुपात आहेत. त्यामुळे कुणीही याबद्दल असं चला आपल्याला काय राजकारण्यांना टार्गेट केलं होतं, राजकारणी सगळे सारखेच असतात, राजकारण्यांना असंच अद्दल घडवायला पाहिजे, असं जर का कुणी विचार करत असेल ना, तर कुणी करू नका. आणि कुणी जर का या हल्लेखोरांचे बाप भाऊ जर का त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार असतील ना, तर तो सुद्धा करू नका. आज क्षीरसागर, पंडित, सोळंके झाले, उद्या उरलेले राजकारणी यामध्ये भरडले जाणार नाहीत याची कुणी गॅरंटी देऊ शकत नाही. हा एक ट्रेंड पडून जाईल. ही एक प्रत्येक आंदोलकांची एक मानसिक वृत्ती होऊन जाईल आणि याच पाऊल वाटेने किंवा याच वाटेनं सगळे इथून पुढे जातील आणि ते महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला अत्यंत धोकादायक असणार आहे. अहो, माणसं घरात आहेत, लहान लहान लेकरं घरात आहेत. संदीप क्षीरसागर यांच्या मुलाचं वय 4-5 वर्ष आहे. योगेश क्षीरसागर यांच्या मुलाचं वय 4-5 वर्ष आहे. जयसिंग सोळंके यांचे दोन्ही लेकरं लहान आहेत. काय म्हणत असेल त्यांचा जीव? आजही ती लेकरं झोपेत दचकत असतील.
हे हल्लेखोर मात्र आजही निवांत आहेत. पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीनं कारवाई केली आहे ना, किंवा त्या दिवशी जी भूमिका घेतली होती ना, त्याबद्दल आम्ही सविस्तर मागच्याच व्हिडिओमध्ये बोललो. लाज आणणारी भूमिका होती पोलिसांची. त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे, कारण या सगळ्यामध्ये जेवढे ते हल्लेखोर दोषी आहेत, त्यांना पाठीशी घालणारे त्यांचे राजकीय बाप भाऊ दोषी आहेत, तेवढेच पोलीसही दोषी आहेत. पण ही जी मानसिकता आहे ना, कशामुळे या लोकांनी राजकारण्यांना टार्गेट केलं? पंडितांनी मराठा आंदोलनाला मराठा आरक्षणाला कधी विरोध केला होता? क्षीरसागरांनी कधी विरोध केला होता? आणि सुभाष राऊत हे देखील मराठा आरक्षणाच्या ऐवजी त्यांचं ओबीसीचं आरक्षण, ओबीसीच्या कोट्यातून इतरांना कोणाला आरक्षण दिलं जाऊ नये, ओबीसीवर अन्याय केला जाऊ नये असं म्हणत होते. म्हणजे या लोकशाही देशामध्ये, छत्रपतींचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपलं म्हणणं जर का कोणी मांडत असेल, तर त्याला या पद्धतीनं जर का धडा शिकवण्याचं कोणी ठरवत असेल ना, तर अशा लोकांचे हात कलम केले पाहिजे. ज्या हातांनी त्यांनी पेट्रोल बॉम्ब टाकले ना, ते हात कलम केले पाहिजे. पण या लोकांची एवढी हिंमत का झाली? कोण आहे यांचा गॉडफादर, कोण आहे यांचा मास्टर माइंड, हे देखील समोर आलं पाहिजे. मी वारंवार गेल्या आठवडाभरात एक गोष्टचा विचार करतोय की एवढा मोठा बलाढ्य बंगला 40-50 वर्ष झाले राजकारणात आहे. पंडित देखील 40-50 वर्षापासून राजकारणात आहे. सोळंकेंनी सहकार असेल, साखर कारखानदारी असेल, शिक्षण असेल, या क्षेत्रात देखील अनेकांना रोजगार दिलेले आहेत, अनेकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. त्यांचा देखील दबदबा आहे. अशा माणसांना जर का जिवंत जाळण्याचं, लेकरा बाळासहित जर का जिवंत जाळण्याचं प्लॅनिंग करत असतील ना ही लोक, तर या अशा सैतानांना, या अशा ज्यांच्या डोक्यात इतक्या निर्घृण पद्धतीनं कांड करण्याचं शिजत होतं ना, त्यांना सहजासहजी सोडणं योग्य होणार नाही. या सगळ्या लोकांना चौकात आणून त्यांना शिक्षा केली गेली पाहिजे. आणि हे कोण आहेत? हे कुणाचे बाप भाऊ आहेत? यांचे बाप भाऊ कोण आहेत? यांचे राजकारणातले भाऊ दादा कोण आहेत? यांचे राजकारणातले तात्या, बापू, बाप्पा हे कोण आहेत? हे सगळं समोर आलं पाहिजे. ते सत्ताधाऱ्यांचे असोत की ते विरोधकांचे असोत, या सगळ्यांना पब्लिक समोर नागवं केलं पाहिजे आणि यांना फटकावलं पाहिजे. कारण आज पंडित क्षीरसागर सोळंके यांची बारी आहे, उद्या तुमची आमची असू शकते. कुणीच सुरक्षित राहणार नाही. राजकारण राजकारणाच्या जागेवर असावं, विरोध विरोधाच्या जागेवर असावं. पंडित क्षीरसागर सोळंके यांनी निव्वळच कुणाच्या घरावर नांगर नाही फिरवलेला, कुणाच्या अन्नात माती नाही कालवलेली. ठीक आहे, त्यांच्या राजकारणासाठी त्यांनी काही तडजोडी केल्या असतील, राजकारणासाठी विरोध केला असेल, राजकारणासाठी हाणामाऱ्याही केल्या असतील हो. पण या तिघांचा इतिहास अद्यापपर्यंत असा तर काही सांगत नाही की यांनी कुणाची घरं पेटवली, यांनी कुणाचे घरं उद्ध्वस्त केले, यांनी कुणाच्या संसाराची राख रांगोळी केली. असं कधीच झालेलं नाही. आणि मग असं जर का आहे तर या लोकांना का टार्गेट केलं गेलं? जे कुणी कोल्ड ब्लडेड माइंडनी या सगळ्या घटनेला अंजाम देण्यासाठी कारणीभूत आहेत, जबाबदार आहेत ना, त्यांचा शोध लागलाच पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कारण हे आज या तिघांबाबतीत घडले, उद्या तुमच्या आमच्या बाबतीत जर का घडलं तर आपल्याला वाचवायला सुद्धा कोणी येणार नाही. आणि या घटनेचे जे आरोपी आहेत, मुख्य आरोपी तर आता पोलीस कुणालाही धरून आणतायत असं म्हटलं जातंय. जेवढे CCTV मध्ये दिसले, सापडला तो चोर, या पद्धतीनं पोलीस कारवाई करतायत. पोलिसांना त्यांची कारवाई लाख आपल्याला त्याच्याशी घेणं देत नाही. पण जे यातले मुख्य आरोपी आहेत ना, ते जर का मोकाट सुटले किंवा त्यांना जर का राजकीय वरदहस्त लाभला आणि ते त्यांच्या आशीर्वादानं जर का किरकोळ शिक्षा होऊन बाहेर पडले ना, तर प्रत्येकजण आपल्या मनातला राग अशा पद्धतीनं व्यक्त करण्यासाठी अशी कृत्य पुढील काळात निश्चितपणे कळेल. त्यामुळे यांना जर का वेळीच आवर घालायचा असेल, या वृत्तीला जर का आवर घालायचा असेल, तर
सोमवारी बीड जाळणाऱ्या या आरोपींना आणि त्यांच्या वृत्तीला ठेचून काढलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. न्यूज अँड व्ह्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.